नमस्कार, मी अमोल जोशी. नमस्कार, मी नम्रता वागळे. आपण पाहताय पुढारी न्यूज. आणि आजचा दिवस अमोल, खरं तर महाराष्ट्रातल्या शेवटच्या टप्प्याचं मतदान जे होणार आहे त्याच्यातल्या प्रचाराचा सगळ्यात मोठा दिवस म्हणायला हवा. कारण आज सभांचा धडाका मुंबईमध्ये होतोय आणि मुंबईमध्ये आज मोदी आणि राज ठाकरे यांची सभा होणार आहे. राज ठाकरे आणि मोदी पहिल्यांदाच या सभेमधनं एका मंचावर येत आहेत. इंडिया आघाडीचं देखील आज मुंबईमध्ये शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहे. बीकेसी मध्ये आज जाहीर सभा होते आहे. त्यामुळे इंडिया आघाडी आणि एनडीए यांच्या आजच्या सभांचा शेवट आहे. सांगता सभा असणार आहेत. उद्या देखील प्रचार सुरू राहील, मात्र तो वैयक्तिक नेत्यांचा आणि पक्षांचा प्रचार असेल. एकत्रित अशा या दोन्ही प्रचार सभा आज पार पडणार. आणि यामध्ये विशेषतः मला वाटतं शिवाजी पार्कची, दादरची जी सभा आहे त्याची उत्सुकता अनेकांना असेल. कारण राज ठाकरे आणि मोदी एकाच मंचावरती येत आहेत आणि ते दोघंही नेमके काय बोलणार याची उत्सुकता असेल. इंडिया आघाडीची सुद्धा ही मला वाटतं मुंबईसाठीची सगळ्यात मोठी सभा म्हणायला हवी. आज तशा बऱ्याचशा सभा आहेत. भिवंडीमध्ये सभा आहे शरद पवारांची, त्यानंतर मुंबईत सुद्धा एक सभा दिसते. आणि इंडिया आघाडीची बीकेसी मध्ये होणारी सभा, अगदी अरविंद केजरीवालांपासून इंडिया आघाडीचे नेते पोहोचलेले आहेत मुंबईमध्ये. खरं आहे. आणि प्रत्येक सभेचे जे दोन शो स्टॉपर आहेत आपल्याला म्हणायला हवं. म्हणजे राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी हे आजच्या सभांचे शो स्टॉपर, ज्यांच्यासाठी सगळ्यांचं लक्ष ज्यांच्याकडे असेल. आणि दुसरीकडे अरविंद केजरीवाल काय बोलतात, पवार आणि ठाकरे काय बोलतात याकडे देखील आपलं लक्ष असणार. पीकेची झोड हे सगळे नेते एकमेकांवर उमटवत आलेले आहेतच. आणि 20 तारखेला जे महाराष्ट्रातलं शेवटच्या टप्प्याचं मतदान होत आहे त्यासाठी प्रचार किती टिपेचा होऊ शकतो ते सांगणारा आजचा दिवस म्हणायला हवा. आणि या संदर्भातले आपण अधिक अपडेट घेऊया. दादरमधनं आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आणि श्रेयस सावंत आपल्यासोबत आहेत. बीकेसी मधनं रिद्देश हातेम आपल्यासोबत आहेत. सुरुवातीला आपण दादरमध्ये जाऊया. ओम आहे आपल्यासोबत. ओम, दादरमध्ये कुठल्या भागात तू स्टेजच्या जवळ आहेस की जिकडे बसायची अरेंजमेंट आहे तिकडे आहे? काय वातावरण दिसतंय? नम्रता, शिवाजी पार्कवर जी सभा होते त्या सभास्थळाच्या जे स्टेज आहे त्या समोर मी सध्या उभा आहे. माझ्या मागे तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे आसन व्यवस्था करण्यात आली आहे. हळूहळू नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सगळ्याच पक्षांचे जमायला आता सुरुवात होते. महायुतीमध्ये नव्यानं जो मनसेचा सहभाग झाला होता, मनसेच्या कार्यकर्त्यांचा सुद्धा समावेश महायुतीच्या या सभेमध्ये होताना दिसतोय. महाराष्ट्राचंच नाही तर संपूर्ण राज्याचं नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष या सभेकडे लागले. कारण दोन फायरब्रँड फरडे वक्ते, हिंदुत्वाची बाजू घेऊन गेल्या अनेक वर्षांपासून राजकारण करणारे राज ठाकरे असतील किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, या दोघांचं हे पहिलं पॉलिटिकल कार्यक्रम असेल ज्यामध्ये ते एकत्रपणे सहभागी होत आहेत. या सभेकडे सर्वांचंच लक्ष लागले. कारण या सभेच्या माध्यमातून भविष्यातील काळातील, नजीकच्या काळातील राजकीय समीकरणांचा एकंदर संदर्भ देण्यात येणार आहे. या सगळ्या संदर्भात भविष्यामध्ये कशा प्रकारे राजकारण बदलू शकतं, महायुतीमध्ये नव्यानं जो मनसेचा सहभाग झालाय, मनसेची भविष्यातील रणनीती, भविष्यातील मनसेची वाटचाल सुद्धा या महायुतीत सहभागी झाल्यामुळे कदाचित सुकर होऊ शकते. दोन्ही पक्षांना, शिवसेना, भाजप असेल किंवा मनसे असेल, या सगळ्यांनाच परस्परांच्या गरजांवर अवलंबून जी काही राजकीय गणितं जुळवावी लागली त्यानुसार ही महायुती तयार झाली. त्याच महायुतीचा एक भाग म्हणून आजच्या या सभेकडे पाहिलं जाते. अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज ठाकरेंसोबत या सभेच्या व्यासपीठावर असणं हे खरंच खूप मोठी गोष्ट म्हणली जाते. या माध्यमातून अनेक प्रकारच्या संभाव्य राजकीय समीकरणांची नांदी आज या सभेतून दिसू शकते, अशा प्रकारचं सध्या तरी चित्र आहे. दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडीची सुद्धा सभा आहे. त्यामुळे मुंबईतलं जे राजकीय वातावरण सकाळपासून 30 ते 35 डिग्रीमध्ये तापलेलं आहे ते या सभेमुळे आणखीन तापू शकतं, आणखीन ते वाढू शकतं असं आपण सध्या तरी म्हणू शकतो. आपण बघू शकतो रिद्देश हातेम सध्या बीकेसी परिसरामध्ये आहेत. रिद्देश, तुम्ही आणि तुमच्या आजूबाजूचे सगळेजण अक्षरशः रुमालांनी घाम टिपताना आम्ही बघतो आहोत विंडोमध्ये. काय सध्या परिस्थिती आहे? हवा किती तापली आहे, राजकीय आणि ओव्हरऑल वातावरण सुद्धा? नक्कीच आपण पाहिलं तर एकीकडे जे तापमान वाढत असेल तरी दुसरीकडे मुंबईचं राजकीय तापमान देखील वाढत आहे. कारण आज मुंबईमध्ये दोन महत्त्वपूर्ण एक सभा पार पडणार आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे, एकनाथ शिंदे यांचं भाषण होणार आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे असतील, मल्लिकार्जुन खरगे असतील आणि शरद पवार यांचं भाषण होणार. आपण आपल्या मागे पाहू शकतो भव्य अशा स्टेजची उभारणी करण्यात आली आहे. परिवर्तन सभा या सभेचं नाव आहे. देशामध्ये परिवर्तन आणण्याकरता ही सभा असणार आहे असं म्हणणं जे इंडिया आघाडीच्या नेत्यांचं
असं म्हणणं आहे. महत्त्वाचं म्हणजे आपण पाहिलं या जो सभाची जे जो पोस्टर आहे तो त्या पोस्टरवरती आपण पाहिलं तर भारत माताचा फोटो आपल्याला पाहायला मिळतो. कुठं ना कुठेतरी ही जी सभा असणार आहे, ज्या सभेमध्ये भाषण करताना आपल्याला पाहिलं, याआधी देखील जे भाषण करण्यात आलं होतं इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून, त्यामध्ये अनेकदा त्यांच्याकडून वक्तव्य करण्यात आलं होतं की देश वाचवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी आपल्याला आपल्या इंडिया आघाडीची सरकार आणायची, आणि त्या अनुषंगाने आजच्या भाषणामध्ये अनेक आरोप प्रत्यारोप केले. मात्र दुसरीकडे आपण पाहिलं माझ्यावर आम आदमी पक्षाचे देखील कार्यकर्ते आहे, कारण आज अरविंद केजरीवाल यांचं देखील भाषण होणार आहे. अरविंद केजरीवाल मुंबईमध्ये येणार आहेत. आता काय सांगाल, अरविंद केजरीवालांचं भाषण होणार आहे, जेलमधून बाहेर आल्यानंतर मुंबईमध्ये त्यांची पहिली सभा, पहिलं भाषण कसं वाटतंय? मला असं वाटतं की अरविंदजी ज्या दिवशी बाहेर आले त्या दिवशी सगळंच आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्याचं खूप उत्साहात आहे. आणि अरविंदजीची महाराष्ट्रामध्ये खूप दिवसानंतर सभा आहे. महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टीनं बिनशर्त पाठिंबा दिला, एकही जागा नाही लढत, पण फक्त हुकुमशहा तानाशहासारखं जे मोदीजीनं वातावरण केलेलं आहे पूर्ण देशभर, त्याला आमचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विरोध राहील. आणि हे सरकार कसं जाईल याच्यावर आम्ही दिवसरात्र काम केले. तुम्ही बघत असाल जवळपास 60-70 लोक पुण्याहून आम्ही आलो आहे. सगळे पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष आमच्यावर आहेत. आम्ही सर्वांनी ठरवलं आहे की हे तानाशहाचं राज गेलं पाहिजे. कष्टकरी असतील, शेतकरी असतील, युवा असेल, महिला असेल, यांचं राज्य परत प्रस्थापित झालं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा हा महाराष्ट्र आहे. आणि इथं तानाशाहीसारखा विचार शहांचे, मोदींचे खपवून घेतले जाणार नाहीत या महाराष्ट्रामध्ये. हा संदेश देण्यासाठी आम्ही मोठ्या संख्येनं आज सभा करणार आहोत. नक्कीच आपण काही महिला कार्यकर्ता देखील आले, त्यांच्याशी देखील बातचीत करू. ताई, काय सांगाल, एकीकडे इंडिया आघाडीची सभा, दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण होऊन त्यांचा मध्यंतरी रोड शो देखील झाला. कुठे फटका पडू शकतो का यामुळे इंडिया आघाडीला मुंबईमध्ये? कालच आपण रोड शो पाहिलेला आहे. ते रोड शो चालू असताना आपण पाहिलेलंच की मोदींची सभा चालू होती आणि दुसरीकडे मेट्रो बंद करतात, ॲटो बंद करतात. मेट्रोचा आणि ॲटोचा काही संबंध नाही आहे. म्हणजे ही त्यांची जी हुकुमशाही आहे, ही हुकुमशाही जर आपल्याला बंद करायची असेल तर आता जी सभा आपली होत आहे ते सर्वांनी जनतेने विचार करायचा की आपण क्षुल्लक गोष्ट जर पाहिली की सभेचा आणि मेट्रोचा काही संबंध नसताना जर ते क्षुल्लक गोष्टीवरनी हे गाड्या बंद ठेवतात, म्हणजे ह्यांची हुकुमशाही आहे, ही हुकुमशाही आपल्याला जर बंदच करायची असेल तर आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जो आपल्या उमेदवार असतील त्यांना बहुमताने आपण विजय केलंच पाहिजे. आणि आपण पाहतोच आहे 14 सालापासून आपण पाहतोय, आपण 2दा ह्यांना हे सरकारनं निवडून दिलेलं आहे. ते आपलं गृहिणी जर म्हटलं तर आपल्याला 350चा गॅस आता 1200पर्यंत आपण मोजलेला आहे. प्लस आपल्याला RTIच्या मुलांचं त्यांनी जे हे होतं अनुदान होतं ते देखील त्यांनी बंद केलेले आहे. आणि जे लोकांच्या भावना कशा पद्धतीने तीव्र आहेत, जशा आपल्याला इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या भावना दिसत आहेत तशाच इकडे दादरमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या सुद्धा दिसत आहेत. मात्र एक इंटरेस्टिंग गोष्ट जी आपल्याला रिद्धेशने दाखवली तो म्हणजे भारत मातेचं चित्र जे तिथे बॅनरवरती आपल्याला दिसतंय. आपण पुन्हा एकदा येऊ त्याच्याकडे, पण पुन्हा दादरमध्ये येऊया. दादरमध्ये आपल्यासोबत आहे श्रेयस. श्रेयस, काही नेते यायला सुरुवात झाली आहे या ठिकाणी? खरंच नेते सगळे यायला सुरुवात झाली. आपण बघू शकतो तर माझ्या मागे आता हा VVIP गेट आहे, जिकडून सगळे नेते मंडळी जे आहेत ते एंट्री घेतात. भाजपचे अनेक कार्यकर्ते जे ते खऱ्या अर्थाने इथून येतात. महायुतीची ही महासभा आहे, त्यामुळे आता खऱ्या अर्थानं इथं सगळेच लोक एकत्र दिसत आहेत. खरं तर नरेंद्र मोदी, राज ठाकरे, सगळेच महायुतीची महासभा आहे. किती उत्सुकता तुम्हाला आहे? काय? खूप उत्सुकता आहे मुंबईची जनतेला. आणि हा हिंदुत्वाची एक मोठी लाट आज शिवतीर्थावर आलेली आहे. आणि हा हिंदुत्वाचा एक विशेष मोहीम आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपले राजसाहेब ठाकरे आज इकडे आपले विचार प्रकट करतील. आणि पूर्ण देशामध्ये एक दिशा या आजच्या रूपाने, आज या सभेच्या मार्फत पूर्ण देशाला एक मेसेज जाईल. आणि म्हणून खूप उत्साह पूर्ण हिंदू समाजाला आणि मुंबईच्या जनतेला आहे. बिनशर्त पाठिंब्यानंतर राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची एकत्र सभा होत आहे, काय सांगायला? काय नाही, हा एक महाराष्ट्राच्या मराठी माणसासाठी व हिंदू माणसासाठी एक मोक्याची संधी आहे. याच्या पुढे महाराष्ट्राची प्रगती होणार आहे. यामुळे जे काही आता राजसाहेबांनी निर्णय घेतला आहे तो अगदी योग्य घेतलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने घेतलेला आहे. त्या नम्रता अमोल सर, खऱ्या अर्थानं इकडे दृश्य जे आपण टाकू शकतो हे गेट नंबर 1 आहे, जिकडून खऱ्या अर्थानं आता VVIP जे लोक आहेत, जे निमंत्रित आहेत ते एंट्री घेताना दिसत आहेत. सर, उत्सुकता याच सभेची होती, कारण अनेक दिवसांपासून जेव्हापासून बिनशर्त पाठिंबा होता, राज ठाकरे नरेंद्र मोदी एका मंचावर येतील का, आणि ते आता आलेले का? नाही, खूपच आमच्यामध्ये एक आनंदाचा भाव झालेला आहे. कारण अशी मीटिंग आम्हाला आठवते, बाळासाहेब, प्रमोद महाजन, अटल बिहारी वाजपेयी, अडवाणी जी होते, आणि आज मोदीजी आणि त्यांच्याबरोबर राजसाहेब, आमचे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसजी, मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार, बावनकुळे साहेब, हे म्हणजे एक अनोखं
चित्र अख्ख्या देशामध्ये जाणार आहे. आणि आज मी इथे थांबलोय. मला पक्षाने फॉरेनचे जे कॉन्सुलेट येणार आहेत तेही मोठ्या प्रमाणात येणार आहेत. त्यांचं पण आम्ही आज इथे स्वागत आणि त्यांची व्यवस्था केलेली आहे. इकडे अनेक कार्यकर्त्यासोबत VVIP जे आहेत ते खऱ्या इकडून येत आहेत. अनेक लोक जे निमंत्रित आहेत ते सुद्धा इथे येताना दिसत आहेत. आता थोड्या वेळ प्रवीण दरेकर इकडे आलेले, राम नाईक इकडे आले आहेत. खरं तर राम नाईक इकडे आल्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांनी बाळासाहेबांच्या ज्या सभा व्हायच्या त्याच्या आठवणींचा उजाळा दिला. कदाचित राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकत्र मंचावर आल्यानंतर एक नवा अध्याय भारतीय जनता पार्टी आणि मनसेचा लिहिला जातोय का, आता त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं नम्रता. पण हा जो उत्साह आपण आजूबाजूला बघतोय तो उत्साह असाच आहे. हा गेट नंबर 1 आहे आणि इथंच खऱ्या अर्थात शिवतीर्थं म्हणजे राज ठाकरे यांचं निवासस्थान सुद्धा आहे, जिकडून राज ठाकरे आतापासून ते अर्ध्या तासानंतर याच गेट राज ठाकरे हे या सभेला एंटर करणार आहेत. निश्चितपणे या सगळ्या याच गेटमधून सगळे दिग्गज नेते या सभेला हजर राहणार आहेत, प्रवेश करणार आहेत.